आपल्याकडे ही कॉमन टेंडन्सी आहे की एखाद्या व्यक्तीचं जर वजन जास्त असेल आणि असे काही त्रास असेल, फॉर एक्झाम्पल पीसीओडी असेल एखाद्या मुलीला, तर घरचे तिला भंडावून सोडतात. ते हे समजून घेत नाहीत की तिचं वजन कमी न होणं ही तिची चूक नाहीये. तिच्या पीसीओडीमुळे तिचं वजन कमी होत नाही. आमच्याकडे जेव्हा हे पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना अगदी ॲश्युअर करून सांगतो की डोंट ब्लेम युअर सेल्फ. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इट इज युअर बॉडीज बॅटल विथ दीज डिसीजेस. सो जोपर्यंत आपण ह्या आजारांना योग्य ठिकाणी मार्गी लावत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही. मग जिममध्ये जाणारी बरीच मंडळी अप्पर बॉडी करतात. दे आर नॉट लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी. वी शुड फोकस ऑन लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी. लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी आर लेग, बॅक अँड कोर. त्यांच्यावर जर आपण काम केलं, त्या जर ऍक्टिव्हेटेड राहिल्या, तर नीट न करता सुद्धा आपला मेटाबॉलिक रेट हाय राहू शकतो आणि आपलं वजन चांगलं मेंटेन होऊ शकतं. एस्पेशली ज्यांना गुडघ्याचा, मणक्याचा, पाठीचा त्रास असेल त्यांच्यासाठी मी ॲक्वा एक्सरसाइजेस सजेस्ट करतो. म्हणजे तुम्ही जर पाण्यात जाऊन शरीराचे व्यायाम केले तर तुमच्या पायावर, मणक्यांवर लोड येत नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकता. इट्स अ पार्ट ऑफ वेट लॉस प्रोसेस ऑल्सो. पण हे जे मगाशी तुम्ही म्हणालात कार्डिओ वगैरे, तर त्याला काही वयोगट, म्हणजे आता हे सिनियर सिटीजन्स किंवा ज्यांना आता बीपी आहे, डायबिटीस आहे, किंवा ऑलरेडी ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या वयाच्या मनाने ते बरंच करतात, कामं घरात आहेत, अगदी झाडणं वगैरे ही कामं सुद्धा करतात 60 क्रॉस झाल्यानंतर, तर त्यांनी हे जे व्यायाम आहे ते करावेत की करू नये? जरूर करावेत. पण त्यांनी हार्टवर प्रेशर येणं वगैरे असं काही नाही. जर प्रमाणात कुठलीही गोष्ट केली, मगाशी म्हटलेलं वाक्य, एनिथिंग इन एक्सेस इज हार्मफुल टू लाईफ. डोंट डू इन एक्स्ट्रीम्स. पण बॅलन्स मध्ये करायला काहीच हरकत नाही. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की आपण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीराला चॅलेंज करू शकतो. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनीही मी म्हणेन की स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला काहीच हरकत नाही. 2.5 किलोचे वेट्स मिळतात, 5 किलोचे वेट्स मिळतात. आणि शेवटी कसं आहे माहिती का, या सगळ्या डिस्कशन मधलं कन्क्लुजन हेच निघणार आहे की पूर्वीच्या काळचं आयुष्य खूप छान, सोपं, साधं, छान होतं. तिथे आपल्या दिवसाच्या रगाड्यातच काम होऊन जायचं, वजन उचललं जायचं किंवा वेट रिलेटेड ताण आपल्या शरीराला मिळायचा. ह्या ज्या सुखवस्तू गोष्टी आलेल्या आहेत आहारातही आणि जीवनशैलीतही, त्याच्यामुळे मग आता आपल्याला कॉन्शियसली या सगळ्या गोष्टी करायला लागतात. थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. मी स्वतः थायरॉइड पेशंट आहे. तर हायपोथायरॉइडिझमचा मेटाबॉलिक रेट पण अफेक्ट होतो, ज्याच्यामुळे वजन वाढतं. बरोबर. तर शुगर नॉर्मल आहे, डायबिटीस नाहीये, घरात डायबिटीसची हिस्ट्री आहे, पण बऱ्याचदा असं होतं की भूक खूप लागते विशिष्ट वेळेला दिवसाच्या, आणि मग त्या वेळेला खूप खाल्लं जातं. म्हणजे एस्पेशली संध्याकाळची 6:30-7ची वेळ समोर येईल ते भरायचं. आणि मग एकदा असं वाटतं की आपला, म्हणजे जे डॉक्टरांनी सांगितलेलं त्याच्यानुसार याचा रेट जो आहे तो कमी झालेला आहे. कमी झालेला असताना भूक जास्त लागणं, हे याचं काय लॉजिक आहे? सो हंगरमध्ये ना 2 प्रकार असतात. एक असते ती आपली फिजिओलॉजिकल हंगर असते आणि एक असते ती आपली मेंटल हंगर असते. मानसिक. 4:30 ते 7:30 ह्या वेळेतली जी हंगर आहे ना, ती 10 पैकी 9 वेळेला मानसिक हंगर असते. आणि ही मी बऱ्याच, ऑलमोस्ट सगळ्यांच्याच बाबतीत ही बघितलेली आहे. कितीतरी ऑफिसमध्ये हा सगळ्यात व्हल्नरेबल पिरियड असतो, जेव्हा सामोसा, बटाटे वडा, चिवडा, नावानी मलाच तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे, हे पदार्थ कंझ्युम केले जातात. तो या हंगरला डील करायच्या काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगू शकतो. एक तर खूप गरजेचं आहे. एक तर 4:30 ते 7:30 या पिरियडमध्ये आपल्याला हंगर येते हे आपल्याला कळलेलं असेल, तर त्या पिरियडमध्ये जेव्हा, किंवा फॉर दॅट मॅटर कधीही जेव्हा हंगर येते आपल्याला, तेव्हा आपण स्वतःला हे कॉन्शियसली विचारावं की ही माझी आत्ताची भूक ही फिजिओलॉजिकल हंगर आहे का इमोशनल हंगर आहे. कारण हीच हंगर ना आणखी कधी येते माहिती का, जेव्हा आपण जागरण करतो. बऱ्याच तरुण मुला मुलींमध्ये मी हे बघितलेलं आहे की 10:30-11 वाजले, त्याच्या पुढे जागरण सुरू झालं की काहीतरी खावंसं वाटतं. ही परत इमोशनल हंगर आहे. तर जे माइंडफुल इटिंग आपण बोलत होतो ना, तेच हंगरला आपल्याला अप्लाय करता येतं की जेव्हा जेव्हा असं आपल्याला हंगर सेन्सेशन येतं तेव्हा आपण स्वतःला हे विचारावं की ही माझी हंगर, टेक अ पॉज अँड आस्क की आर यू रिअली हंग्री. सो ही जर इमोशनल हंगर असेल तर ती इमोशनलीच डील करायला लागते. ती आपण कशी डील करू शकतो, तर त्यावेळेला एखादा 2 ग्लास पाणी पिऊन घेऊ शकतो. 2 ग्लास पाणी पिलं आणि त्याच्यानंतर 5-10 मिनिटांनी परत जर स्वतःला विचारलं की आर यू रिअली हंग्री, तर 50% ऑफ द टाइम्स यू विल गेट अन आन्सर, नो नो, इट इज ओके. दिस इज द सिम्पलेस्ट वे ऑफ डिलिंग. द अदर ॲडव्हान्टेज, तुम्ही 2 ग्लास पाणी पिल्यानंतर तुम्हाला जर भूक लागली असेल किंवा भूक असेल तर तुम्ही खाणार त्याचं प्रमाण नक्की तुम्ही कमी करा.
तिसरं, ह्या अशा वेळानं जर खायचं असेल तर डाव्या हाताचा वापर करा. काय लॉजिक आहे? तर तुमचा स्पीड ऑफ इटिंग विथ युअर राईट हँड वर्सेस तुमचा स्पीड ऑफ इटिंग विथ युअर लेफ्ट हँड इज डिफरंट. बरोबर आहे. ते कमी हे केलं आता कारण कोऑर्डिनेशनचा. सो कारण हंगरचा सटायटी 20 मिनिटात येतो. ते 20 मिनिटं आपल्याला मॅनेज करायचे. आणि बऱ्याचदा असं होतं जेव्हा खरी फिजिओलॉजिकली हंगर लागलेली असते ना, ते 20 मिनिटं जर टळून गेले ना तर भूक लागत नाही, भूक जाते. हे सगळ्यांनी आपण अनुभव केले. मग आपल्याला ते 20 मिनिटं काढायचे काहीही करून. मग त्याच्यासाठी जे जे हंगर मॅनेज करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या. त्यात हे येतं, पाणी पिऊ शकतो, कॉन्शियसली विचारू शकतो, डाव्या हाताचा वापर करू शकतो. चौथं, तेव्हा जे पदार्थ आपण खाणार आहोत ते ऍक्सेसिबलच ठेवायचे. म्हणजे जे फास्ट फूड आहे किंवा जे प्रोसेस्ड फूड आहे तर तिथे आपल्याला हेल्दी फूड ऍक्सेसिबल ठेवायचं. किंवा घरी करून ठेवलेलं म्हणा. किंवा लाडू, माझ्या दृष्टीने सगळ्यात सोपा हंगरचा सोल्युशन आहे तो ड्रायफ्रूट लाडू किंवा राजगिऱ्याचा लाडू. ते तुम्ही 2 खाओ, काही होणार नाही. तर ते तुमच्याकडे अगदी तुमच्या पर्समध्ये असलं तरी चालेल किंवा डब्यात मी ते 4.5 ते 6.5 ठेवलेलं असतं. या वेळेला हेच यायचं खाणार आहोत. सो त्यावेळेला हेल्दी सबस्टिट्यूट करू शकतो. हेल्दी सबस्टिट्यूट केलं. परत राजगिऱ्याचा लाडू, ड्रायफ्रूट लाडू हे प्रोटीन्स आहेत. प्रोटीनचा ऍडव्हान्टेज असा होतो की भूक बऱ्याच काळासाठी डिफर. मग म्हणून मी हेही सांगतो माइंडफुल इटिंग म्हणजे काय आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुमचे डबे प्लॅन्ड असले पाहिजेत. आणि त्या प्लॅन डब्यांमध्ये 4:30 ते 7:30 वेळेचा एक खास डबा असला पाहिजे जो हेल्दी असेल. बघा करून सांगा मला फोन करून. ज्यामुळे ते वडे बिडे पण नाही आणि खाल्ले जाणार. आणि खायला हरकत नाही. मी काय म्हणतो, शेवटी आपण सगळे माणसं आहोत. एकदा खाऊ ना आपण. वन्स इन अ वीक इज ओके. पण 6 टाइम्स वन्स इन अ वीक काहीच हरकत नाही. तुम्ही जर कन्झ्युम करणार असाल तर वन्स इन अ वीक काहीच हरकत नाही. कसं आहे माहिती का, कारण ते जर तुम्ही स्वतःच्या मनाला जर तुम्ही ती क्रेविंग दिलत ना तर जेव्हा खाल ना तेव्हा इतकं खाल्लं जातं की बाकी सगळं कमवलेलं निघून जातं. त्यामुळे इफ यू सॅटिस्फाय युअर क्रेविंग्स द क्रेविंग्स विल कम लेस. वन्स इन अ वीक असा काही रूल बनवायची गरज नाहीये. झोप आणि वजन यांचा काही संबंध आहे एकमेकांशी? म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढणं किंवा असं काही होतं? कमी होतं मुळात. नाही, अपुऱ्या झोपेमुळे कमीही होऊ शकतं, वाढूही शकतं, पण वाढण्याचं प्रमाण जास्त असायची शक्यता आहे. अच्छा. आणि मी तुम्हाला याची एक स्टोरी सांगेन की आमच्याकडे वेट लॉस साठी कन्सल्ट करायला आलेली एक मुलगी होती आणि आम्ही तिला ज्या ज्या सगळ्या गोष्टी केल्या त्या ती अतिशय डिसिप्लिननी पाळत होती. मग आम्ही परत एकदा म्हटलं लेट्स गो बॅक अँड स्टार्ट फ्रॉम झिरो. आणि तेव्हा जेव्हा आम्ही खोलात जाऊन हिस्ट्री घेतली तेव्हा ती म्हणाली की तुम्ही सगळं सांगितलेलं मी पाळते आहे, फक्त मी झोपते पहाटे 3 वाजता. सो जो मगाशी स्टिरॉइड किंवा कॉर्टिसॉलचा प्रश्न आला होता तो इथे रिलेव्हंट आहे की आपल्या बॉडीचं जे सर्कॅडियन रिदम आहे त्याच्यानुसार आपलं क्लॉक हे 10-10:30-11ला बंद होतं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी जागं होतं. पण जर आपण जागे राहिलो तर आपलं कॉर्टिसॉल सिक्रेशन वाढतं आणि कॉर्टिसॉल इज ओबेसोजेनिक. त्याचमुळे आपण जेव्हा जागरण करतो तेव्हा आपल्याला भूक लागते आणि त्याचमुळे आपण जेव्हा जागरण करतो तेव्हा आपण जंक खातो. सो ज्या ज्या व्यक्तींचं शेड्यूल नाईट डिस्टर्बिंग आहे त्यांच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले. सो IT मधले जे US फोकस्ड काम करणारी मंडळी आहेत ना त्यांनाही हे चॅलेंजेस रुटीन किंवा फिल्म इंडस्ट्री मधले जे मंडळी आहेत ज्यांचं डिस्टर्ब आहे त्यांच्यामध्येही वेट गेनचं प्रमाण आपण बघितलेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की कॉर्टिसॉल कन्सिडर्स दॅट ॲज अ स्ट्रेस टाइम. कारण कॉर्टिसॉल हा फ्लाईटचा हॉर्मोन आहे. त्यामुळे स्ट्रेस आला की कॉर्टिसॉल सिक्रेट होणार, कॉर्टिसॉल आला की भूक लागणार आणि त्याला मग जास्त एनर्जी लागते आणि मग अशा वेळेला जर जंक खाल्लं गेलं तर वजन डेफिनेटली वाढणार. अच्छा. रात्री जागरण केलं तर वजन वाढू शकतं. रात्री जागरण किंवा मग कंटिन्युअस किंवा काही जणांना झोपच न लागण्याची. तर मग त्या ह्याच्यामध्ये काही बऱ्याच जणांना आम्ही सांगतो की ट्राय ऍडिंग एक्सरसाइज इन द नाईट. ज्यांना झोप लागत नाही त्यांना आम्ही सांगतो की संध्याकाळी रात्री एक व्यायामाचा कुठला तरी प्रकार जर तुम्हाला करता आला तर बघा. कारण जर तुमचं शरीर थकलं ना तर तुम्हाला त्याला झोपवायला नाही लागत, ते आपोआप झोपून जातं. पण एक्सरसाइज मधली महत्वाची गोष्ट ही आहे की आवडता एक्सरसाइज करायला लागतो.
जर आपण आवडता एक्सरसाइज करत असलो ना तर तो मिस जरी झाला तरी आपण तो परत रिझ्यूम करतो. पण जर आपण फोर्सफुल एक्सरसाइज करत असलो ना तर वी आर नॉट इमोशनली मेंटली इन टू द एक्सरसाइज, तिथे रिझल्ट नाही मिळत. शेवटी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इमोशनली मेंटली आपण फुल्ली इन्व्हॉल्ड असणं फार गरजेचं आहे, तरच आपल्याला रिझल्ट मिळतात. एक मला विचारायचंय की थायरॉइड, त्याच्यानंतर डायबिटीस किंवा पीसीओडीचा आजकाल बायकांना खूप याचा जणांना त्रास, त्याचं आणि याचं कसं हे आहे रिलेशन, किंवा एकामुळे दुसरं होतं का दुसऱ्यामुळे पहिलं होतं, आणि हे सायकल कसं ब्रेक? दोन्ही इंटरलिंक्ड आहे. मुळात ना वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींना आपण ब्रॉडली 2 कॅटेगरीज मध्ये सहज डिवाइड करू शकतो. एक ज्यांचं फक्त वजन जास्त आहे आणि 2 ज्यांचं वजन जास्त आहे त्याच्यासोबत त्यांना हे वेगवेगळे त्रास आहेत. आपल्याकडे ही कॉमन टेंडन्सी आहे की एखाद्या व्यक्तीचं जर वजन जास्त असेल आणि असे काही त्रास असेल, फॉर एक्झाम्पल पीसीओडी असेल एखाद्या मुलीला, तर घरचे तिला भंडावून सोडतात. ते हे समजून घेत नाहीत की तिचं वजन कमी न होणं ही तिची चूक नाहीये, तिच्या पीसीओडीमुळे तिचं वजन कमी होत नाही. आमच्याकडे जेव्हा हे पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना अगदी अश्युअर करून सांगतो की डोंट ब्लेम युअर सेल्फ, यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इट इज युअर बॉडीज बॅटल विथ दीज डिसीजेस. सो जोपर्यंत आपण ह्या आजारांना योग्य ठिकाणी मार्गी लावत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही. आणि ह्या सगळ्याचं मूळ हे फॅटमध्ये आहे. सो पीसीओडी असो, डायबिटीस असो, फॉर दॅट मॅटर हायपोथायरॉइड असो, जर फॅट मास कमी असेल तर हे सगळे आजार अतिशय चांगल्या प्रकारे मॅनेज होऊ शकतात. म्हणून पीसीओडी, डायबिटीस आणि हायपोथायरॉइड विथ फॅट मास हे गणित बांधणं फार गरजेचं असतं. सो समबडी हू हॅज दिस डिसीजेस and has significant kgs in their weight, they have to consider radical options for the weight loss. त्यांनी डाएट, एक्सरसाइज, व्यायाम करून त्यांचं वजन नॉर्मल जास्त वजन असणाऱ्या माणसांसारखं सहज कमी होत नाही, बिकॉज इट्स अ ड्युअल बॅटल. नुसतं वजन नाही कमी करायचंय तर ह्या आजारांची पण लढायचंय. अशा वेळेला बेरियाट्रिक ट्रीटमेंट ही खूप चांगली ऑप्शन आहे, ज्याने त्यांचं वजन चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतं आणि हे आजार चांगल्या प्रकारे पूर्णपणे रिव्हर्ट होऊ शकतात. सो मग प्रश्न येतो की कधी करायची बेरियाट्रिक. तर तुमच्या आयडियल वजनापेक्षा 25 ते 30 किलो जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही नक्की बेरियाट्रिक ट्रीटमेंटचा ऑप्शन विचारात घ्यायला पाहिजे. वी हॅव लॉट ऑफ पेशंट्स ज्यांचं पीसीओडीमुळे प्रायमरी इन्फर्टिलिटी होती, मुलं होत नव्हती आणि वजन असं 100-110 किलो होतं. बेरियाट्रिक ट्रीटमेंट केल्यामुळे वजन कमी झालं, वजन कमी झाल्यामुळे पीसीओडी रिव्हर्ट झाला, पीसीओडी रिव्हर्ट झाल्यामुळे सायकल्स ओव्ह्युलेटरी झाल्या आणि प्रेग्नन्सी झाली. किंवा 120 किलो वजन आहे, शुगर कंट्रोलमध्ये येत नाहीये, सर्जरी केल्यामुळे वजन कमी झालं, वजन कमी झाले की दे हॅव बिकम ऑफ अँटी डायबेटिक मेडिकेशन्स. द सेम इज ट्रू विथ थायरॉइड मेडिकेशन्स ऑल्सो. आणि ना लोकांना असं वाटतं की सर्जरी म्हणजे काहीतरी भयंकर काहीतरी प्रकार. तर बेरियाट्रिक ट्रीटमेंट ही अतिशय एस्टॅब्लिश्ड गेले 40 वर्ष वापरात आलेली ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ही ट्रीटमेंट केली जाते आणि इट इज ॲज सेफ ॲज द कन्व्हेन्शनल सर्जरीज विच आर डन फॉर मेनी अदर हेल्थ प्रॉब्लेम्स. त्यामुळे त्याच्याविषयीच्या गैरसमजांपेक्षा ही ट्रीटमेंट ऑफर करणाऱ्या व्यक्तींशी आपण कनेक्ट करून डिस्कस करणं की याचा मला फायदा होऊ शकेल का, कशा प्रकारे होऊ शकेल. आणि परत बेरियाट्रिक ट्रीटमेंट हे एक ब्रॉड गॅम्बिट आहे, त्याच्यात भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की गॅस्ट्रिक बलून म्हणून एक प्रकार असतो, किंवा बेरियाट्रिक मध्ये स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, गॅस्ट्रिक बायपास असे प्रकार असतात. कुठली ट्रीटमेंट कोणाला चालेल याचं एक सायन्स आहे, ते योग्य माणसांना कन्सल्ट करून आपण मार्गदर्शन घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. पण एक म्हणजे उत्सुकतेपोटी विचारते मी की बॅरिएट्रिक सर्जरीज ज्या असतात बेसिकली त्याचा एम काय असतो, तुम्ही कमी खाल नंतर, असं काही आहे? नाही. सो हा अगदी कॉमनली आम्हाला डिफेंड केला जाणारा प्रश्न आहे पेशंट्स कडून. अहो मग डॉक्टर सर्जरी कशाला करायची, आम्ही असंच कमी खातो. सो बेरियाट्रिक ट्रीटमेंटमध्ये जे आपल्या आतड्यांमध्ये बदल केले जातात त्याच्यामुळे आपला हॉर्मोनल चेंज होतो शरीरामध्ये आणि मेटाबॉलिक रेट वाढतो, जो आपल्याला नुसतं डाएट रिस्ट्रिक्ट करून नाही येऊ शकत. दॅट इज वाय दिस इज अ टाइम टेस्टेड प्रोवन मेथड फॉर वेट लॉस फॉर मॉर्बिड ओबेसिटी. मॉर्बिड म्हणजे काय, जिथे वजन आपलं आयडियल वजनापेक्षा 30 किलोपेक्षा जास्त आहे. त्याला खूप बेस आहे, त्यांनी हा पर्याय त्याचा विचार करायला हरकत नाही. जे मॉडरेट हे आहेत, म्हणजे आयडियल तुमचं वेट आहे त्याच्यापेक्षा 10-15 किलो तुम्ही थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, पण त्यांनी रिव्हर्स होतं पीसीओडी वगैरे. हो बिलकुल.
सो आता मी हेच म्हणणार होतो की आयडियल पेक्षा 10-15 किलो वजन फक्त जास्त आहे का आयडियल पेक्षा 10-15 किलो वजन जास्त आहे प्लस पीसीओडी आहे, हे टोटली डिफरंट कॅन्डिडेट्स आहेत. ते पण विचारात घ्यायला पाहिजे. हा, सो हे म्हणजे ज्यांचं वजन फक्त 10-15 किलो जास्त आहे ना त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. पण ज्यांचं वजन फक्त 10-15 किलो जास्त आहे प्लस पीसीओडी आहे किंवा प्लस हायपोथायरॉइड आहे त्यांच्यासाठी हे डबल बॅटल आहे. दे विल हॅव टू वर्क डबल दॅन दीज पीपल, कारण त्यांचा मेटाबॉलिक सिंड्रोम हा नेहमी त्यांच्याशी फाईट करत राहणार. त्यांचं वजन कमी करायला नेहमी तो त्यांना अडचणीत आणणार, त्रास देणार. तिथे त्यांना जास्त एफर्ट्स घ्यायला लागतात. तिथे त्यांना टायटर कंट्रोल ऑफ पीसीओडी, टायटर कंट्रोल ऑफ हायपोथायरॉइडिझम ह्याच्यावरही काम करायला लागतं. पण हे हायपोथायरॉइडिझम वगैरे हे जे आहे याच्यात जेनेटिक्सचा भाग आहे काही? हो आहे ना. सगळ्याच गोष्टी ह्या एका पर्टिक्युलर गोष्टींना आपल्याला पिनपॉइंट नाही करता. इट इज ऑलवेज अ इंटरप्ले ऑफ जेनेटिक्स अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. ते सगळ्यांचा मिळून हा एक इफेक्ट असतो. आणि गोळी न घेणं हा त्याच्यावरच, म्हणजे असं पण काही आम्ही दावे वगैरे वाचतो पेपरमध्ये की काहीतरी आहे अशी एखादी हे पद्धती कुठली तरी की त्याच्यामधली हे तुम्ही तेवढं एक हे फॉलो करा, तेवढी ट्रीटमेंट तुमची गोळी जाते. बट खरं सांगायचं तर तसं नाही वाटत की गोळी जाईल आणि गोळी जाऊन तुमची म्हणजे थायरॉइड जी ग्रंथी आहे ती पुन्हा पूर्ववत काम करायला लागेल तेवढ्या प्रमाणात ते TSH जी आहे सिक्रेट होईल वगैरे. कारण खूप जणांकडनं असं पण ऐकलंय की गोळ्या बंद केल्यानंतर त्यांचा परत तो डिसीज त्याला चालला. सिंपल आहे. सो ॲलोपॅथीची एक गोष्ट चांगली आहे, बाप दाखवा नाही तर श्राद्ध कर. हिमोग्लोबिन कमी आहे तर हिमोग्लोबिन करून दाखवा. तुम्हाला गोळी बंद करायची आहे ना, गोळी बंद करायच्या आधी थायरॉइड फंक्शन टेस्ट करा. मग जी काही ट्रीटमेंट करायची आहे ती करा, परत थायरॉइड फंक्शन टेस्ट करा, बघा फरक दिसतोय का. लेट्स नॉट गो इन टू हायपोथेसिस. कालच माझ्याकडे एक पेशंट आला होता आणि तो म्हणत होता की मी गेले 6 महिने झाले आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते आहे. म्हटलं ठीक आहे, मान्य आहे मला. म्हटलं आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज एनी अदर पॅथिक बिकॉज आय डोंट हॅव एक्सपर्टीज इन दॅट. त्या चांगल्या असतीलही पण त्याच्याबद्दलचा माझा अनुभव नसल्यामुळे मी कमेंट नाही करू शकतो. पण मग ही ट्रीटमेंट घ्यायच्या आधी तुम्ही काही टेस्ट केल्या होत्या का? नाही. पण मला आता बरं वाटतंय ना डॉक्टर. म्हटलं मान्य आहे, पण मी तुम्हाला कुठली तरी एक गोळी देतो ह्या कल्पनेनं सुद्धा मला बरं वाटू शकतं. प्लेसिबो इफेक्ट म्हणतात तसं. त्याला ऑब्जेक्टिव्हली आपण प्रूव्ह करू शकतो, तिथे प्रूव्ह करा ना. तेच तर म्हणणं आहे माझं की तुम्ही प्रूव्ह करा की होतंय, मी मान्य करतो, काहीच हरकत नाही. वेट लॉससाठी डाएट, एक्सरसाइज, बॅरिएट्रिक ट्रीटमेंट हे पर्याय आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी काही पर्याय आहेत आणि तुमचे असे काही पेशंट स्पेसिफिक असे काही अनुभव की कितीपर्यंत तुम्ही ट्रीट केलेले किंवा उलट पण कधी होतं का? मला हा नेहमी पडलेला आई वडिलांची अशी त्याचं वजनच वाढत नाही हो, किती खायला घाला चांगलं चांगलं, असं पण काही अशा कधी केसेस असतात की जिथे वेट गेनची गरज असते आणि जे तुम्हाला मेडिकली त्याला त्या याच्यापर्यंत ट्रीट करून. बऱ्याचदा तरुण मुला मुलींमध्ये खूप वजन कमी असेल तर त्यांचं वजन न वाढण्याची जी कारणं आहेत ती जर प्रॉपरली आपण इन्व्हेस्टिगेट केली तर काही आजार लक्षात येऊ शकतात आणि त्याची ट्रीटमेंट केली तर त्यांचं वजन वाढू शकतं. वजनाच्या बाबतीत म्हणाल तर जास्तीत जास्त 278 किलोच्या पेशंटची ट्रीटमेंट बेरियाट्रिक आम्ही केलेली आहे आणि तो आता 100 kgsचा. इट इज व्हेरी प्लीजिंग एक्सपिरियन्स. दॅट इज द रिझन वाय आय एम इन द फील्ड असं मला वाटतं की तो पहिल्यांदा जेव्हा आम्हाला कन्सल्ट करायला होता तेव्हा त्याचं वजन 135 किलो होतं आणि तेव्हाच आम्ही डिस्कस केलं होतं की आपण बेरियाट्रिक ट्रीटमेंट करायला पाहिजे. पण तो मला नाही, माझी मानसिक तयारी नाही आहे, मी माझं असंच वजन कमी करेन. परत तो आला होता तेव्हा ही वॉज 175. म्हटलं अरे तू म्हणतोयस खरं पण नाही होतंय वजन कमी, आपल्याला हे करायला पाहिजे. म्हटलं नो आय एम नॉट प्रिपेअर्ड. तिसऱ्या वेळेला तो स्वतः आलाच नाही कन्सल्ट करायला, कारण त्याला त्याच्या घरातल्या बेडवरूनच हालता येत. त्याचे मित्र आले की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, कारण नाही केलं तर अवघड आहे. दॅट्स व्हेन वी स्टार्टेड वर्किंग विथ हिम. फ्रॉम 275 to 235 ही केम विथ ओनली मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि ज्याच्यात प्रिडॉमिनेटली मी म्हटलं तसं वॉटर लॉस होता. वजन वाढतं तसं वॉटर रिटेन्शन वाढतं आणि त्या वॉटर लॉसनी 235ला जेव्हा तो आला तेव्हा त्याची आम्ही बेरियाट्रिक ट्रीटमेंट केली. ही वॉज अ नॅशनल स्विमर. त्यामुळे त्याचं जे डाएट होतं ते जे पूर्वीचं डाएट होतं तेच कंटिन्यू झालं होतं, ज्यातनं तो त्याचं वजन वाढलं होतं. पोस्ट ट्रीटमेंट ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ 1.5-2 years ही केम डाऊन टू 100. ही इज हॅपीली लिव्हिंग विथ 100 kgs विच इज व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईड. अजून पुढे खाली नाही येऊ शकत. त्याची हाईटच 180 सेंटीमीटर आहे. सो फॉर समबडी हु इज 180 सेंटीमीटर आय थिंक 100 इज ऍक्सेप्टेबल. फार आपण चेज करण्यात पण मतलब नाहीये. कसं असतं ना, प्रत्येक शरीराचा एक वेट सेट पॉइंट असतो. हा एक कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग की आम्ही पेशंटना विचारतो की आयुष्यातल्या बऱ्याच काळ तुमचं वजन काय होतं.
तर इनव्हेरिएबली तो वेट सेट पॉईंट शरीर डिफेंड करतं. सो अनलेस युअर बॉडी इज पुश टू सम स्ट्रेस, नाहीतर ते वजन शरीर मेंटेन करण्याचा नेहमी प्रयत्न करतं. त्यामुळे आयुष्यातल्या बऱ्याच कालावधीमध्ये जर आपलं वजन एका पर्टिक्युलर रेंजमध्ये असेल तर त्या रेंजमध्ये आपलं वजन कायम राहण्याची शक्यता असते. बट द सेम इज ट्रू फॉर हायर वेट ऑल्सो. त्यामुळे ज्यांचं वजन 120 किलो आहे त्यांचं बऱ्याच कालावधी जर 120 वजन राहिलं ना तर मग बॉडी ते 120 डिफेंड करायला लागते. मग तिथे तुम्हाला बेरियाट्रिक ट्रीटमेंट सारखे रॅडिकल उपचार करून वजन नवीन वेट सेट पॉईंटला आणायला लागतो, जो त्यांचा ओरिजिनल वेट सेट पॉईंट असतो. पण मग ते डेंजरस नाही होऊ शकत? रॅपिड वेट लॉस इज ऑलवेज डेंजरस. म्हणजे आता आपण वाचत असू सध्या खूप त्याची गवगवा चालू आहे की काही नवीन औषधं आली आहेत वेट लॉससाठी, ज्याचे इंस्टाग्रामवर खूप रील्स सुद्धा आहेत. काही इंजेक्शन्स आहेत किंवा गोळ्या आहेत ज्या घेतल्याने वजन कमी होऊ शकतं आणि बरेच सेलिब्रिटीज त्याचा वापर करत आहेत, ही सध्या चर्चेत आहे. तर ही सगळी औषधं बेसिकली आपल्या जठराची एम्प्टिंग कमी करतात. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर ते पुढे जाण्याचा जो वेग असतो तो कमी करतात आणि दे ऍक्ट ऑन स्मूथ मसल्स ऑफ आवर गट. सो दे डू नॉट ऍक्ट ओनली ऑन स्मूथ मसल ऑफ द स्टमक, म्हणजे जी आपली खाण्याची पिशवी असते, तर ते सगळ्याच आतड्यांवरती परिणाम होतो. त्यामुळे आम्ही बरेच असे वेट लॉस, रॅपिड अग्रेसिव्ह वेट लॉस करणाऱ्या पेशंटना गॉलस्टोन्स झालेले बघतो. पित्ताशयातले खडे हे खूप कॉमन साईड इफेक्ट आहे रॅपिड वेट लॉसचा, आणि देन दे लँड अप इन टू कॉम्प्लिकेशन्स बिकॉज ऑफ गॉलस्टोन्स. सो गॉलस्टोन्समुळे होणारे पॅन्क्रियाटायटिस हे रॅपिड वेट लॉसचा एक मेजर साईड इफेक्ट. म्हणून ह्या ट्रीटमेंटमध्येही आम्ही रॅपिड वेट लॉस पेशंटचा हे टार्गेट ठेवत नाही. जेव्हा पेशंट आम्हाला विचारतात तेव्हा द टार्गेट इज टू लूज वेट ओव्हर अ पिरियड ऑफ 1.5 2 years. द अदर थिंग इज ह्या ट्रीटमेंट नंतर सगळ्या पेशंटना आम्ही स्ट्रॉंगली रेकमेंड करतो की दे हॅव टू फॉलो अ लाईफस्टाईल विच इज नेसेसरी. बऱ्याचदा कसं होतं ना, मी काय बेरियाट्रिक करणार आहे, आय लिव्ह एव्हरीथिंग टू बेरियाट्रिक. सो वेट लॉसचा सगळ्यात महत्वाचा रूल हा आहे की तुम्ही काहीही करा, अशाच गोष्टी करा ज्या तुम्हाला आयुष्यभर करता येणार शक्य. सो तुम्ही डाएट करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तुमचं वजन कमी केल्यावर तुम्ही सोडणं अपेक्षित नाही, थांबणं अपेक्षित नाही. ब्रेक घेऊ शकता, एक आठवडाभर ब्रेक घ्या. आता मी सुट्टीवर होतो, आठवडाभर माझं बंद होतं सगळं, बट स्टार्टिंग इट अगेन इज द की. सो म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगतो, ते म्हणतात आम्ही XYZ डाएट करतो. मग त्याच्यात काय असतं तर हिरव्या पालेभाज्या भरपूर खायच्या, चीज भरपूर खायचं, अमकं धमकं. मी म्हणतो हे असा आहार आयुष्यभर जमणार आहे का बाबा तुला? तरच कर, नाहीतर दिस इज नॉट गोइंग टू वर्क. कारण ह्यानी वेट लॉस होईल, बट ह्युमन बॉडी सो स्मार्ट, हे थांबवलं ना की परत तेवढंच त्याचे डबल वजन वाढणार आहे. सो ट्राय अँड डू समथिंग विच यू विल बी एबल टू प्रॅक्टिस ऑल युअर लाईफ, अँड देन यू विल गेट सस्टेनेबल वेट लॉस अँड यू विल बी एबल टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. एक पोस्ट होती, आता परत ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा फॉरवर्ड होता किंवा त्याच्यात कितपत तथ्य मला माहिती नाही, पण त्या पोस्टकर्तीनी त्याच्यामध्ये असं हे केलं होतं की जेव्हा तुम्ही कुठलाही डाएट म्हणा किंवा एक्सरसाइजचा प्रकार निवडता तर कन्सिस्टन्सी तर आहेच तिथे महत्वाची, पण अगदी कन्सिस्टन्सी म्हणजे इतकी की तुम्ही एक दिवसही त्याच्यापासून विचलित नाही होते थोडे. तर याचं असं काहीतरी तिने एक हे दिलं होतं, शेड्यूल दिलं होतं, इतके दिवस तुम्ही तो अगदी रिगरसली फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही बसलेले असाल तरी पण तुमचं हे म्हणजे तुम्हाला अगदी वेगळा एक्सरसाइज करून ते फॅट जाळण्याची आवश्यकता नसते. तुम्ही बसलेले असाल तरी पण तुमचे फॅट्स आपोआप जळतात. तर मला थोडंसं हा मुद्दा एक त्याच्याबद्दल म्हणजे थोडं इलॅबोरेट हे हवं होतं. मुळात हे खरं आहे का, आणि तसं असेल तर त्याच्या मागचं काय एक्झॅक्टली लॉजिक काय? पार्टली खरं आहे. कसं आहे की देर इज अ टर्म कॉल्ड एज इकॉनॉमायझेशन. ह्युमन बॉडी वर्क्स ऑन द मॉडेल ऑफ इकॉनॉमायझेशन. इकॉनॉमायझेशन म्हणजे आपण एखाद्या प्रकारची गोष्ट आपल्या शरीराला सतत जर स्टिम्युलेट देत राहिलो तर ती अडॉप्ट करते बॉडी त्याला. म्हणून वेट लॉस मध्ये तुम्हाला सतत परम्युटेशन, कॉम्बिनेशन किंवा नवीन नवीन गोष्टी करत राहणं फार गरजेचं असतं. मी तुम्हाला एक अगदी साधा प्रश्न विचारतो, न खाणाऱ्या कुठल्या व्यक्तीचं वजन वाढलेलं तुम्ही बघितलं आहे का? अशी व्यक्तीच नाही बघितलेली. सो इफेक्टिव्हली द मेजर कॉन्ट्रीब्युटर फॉर वेट गेन इज डाएट. So our primary focus in the journey of weight loss should be on diet. Invariably आमच्याकडे येणारे पेशंट्स मी काहीच खात नाही असं सांगत असतात, पण जेव्हा आपण त्याच्या डाएट रिकॉल मध्ये जातो तेव्हा भरपूर अशा गोष्टी बाहेर पडतात बटव्यातनं ज्या खायच्या वेळेला नसतात पण बाकीच्या वेळेला खाल्लेल्या असतात. सो माइंडफुल इटिंगचा मुद्दा म्हणून इथंच येतो की तुम्ही खाताय काय हे खरंच तुम्हाला लक्षातच येत नसतं, म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्ही काहीच खात नाही. तर
हा जो मुद्दा होता की एखादी तुम्ही गोष्ट केली आणि तर त्याच्यामुळे तुमची वेट कायम मेंटेन होऊ शकतं, तर दॅट इज रिलेटेड टू मसल मास. तुम्ही जर तुमचं मसल मास बिल्ड केलं तर मसल मास मेंटेन केल्यानंतर बॉडीला त्या मसल स्ट्रेच्ड लेवलला ठेवण्यासाठी तुमचा मेटाबॉलिक रेट एका पर्टिक्युलर लेवलला ठेवायला लागतो. ह्याला मी नेहमी उदाहरण देतो की बर्नर असतो ना आपल्या गॅसचा, तो गॅसचा बर्नर जर आपण कायम गरम ठेवला तर गोष्टी लवकर शिजतात. तसं मसल्स हे आपल्या बॉडीचा बर्नर आहे. तो जर तुम्हाला कायम गरम ठेवायचा असेल तर तुम्हाला मसल्सना कायम चॅलेंज करत राहायला लागतं. आणि त्या चॅलेंज करण्यासाठी मग जिममध्ये जाणारी बरीच मंडळी अप्पर बॉडी करतात. दे आर नॉट लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी. वी शुड फोकस ऑन लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी. लार्ज मसल्स ऑफ आवर बॉडी आर लेग, बॅक अँड कोर. त्यांच्यावर जर आपण काम केलं, त्या जर ऍक्टिव्हेटेड राहिल्या तर मीट न करता सुद्धा आपला मेटाबॉलिक रेट हाय राहू शकतो आणि आपलं वजन चांगलं मेंटेन होऊ शकतं. पण ह्याचा कालावधी आहे, म्हणजे मसल मास सिग्निफिकंटली बिल्ड करायला लागतो पहिले आणि मग तो आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. म्हणजे स्क्वॉट्स वगैरे हे जे एक्सरसाइज असतात ते चांगले. पण ज्यांना कमरेचा त्रास आहे किंवा काहींना म्हणजे असं आहे ते लोक सेफ, कारण याच्यामध्ये परत हा एक मुद्दा येतो की आपल्याला कुठलं झेपतंय, आपल्याला कुठलं चालणार आहे किंवा आपण काय, म्हणजे आता ते असे पण युट्यूबवर पण व्हिडिओज असतात ज्याच्यामध्ये ते बिगिनर एक्सरसाइजेस किंवा हे जे मसल स्ट्रेंथनिंगचे असतात, कोणालाही सरसकट करता येतील असे सेफ काही त्याच्यामध्ये असं काही हे आहे. मला ना इथं नेहमी कपड्यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं की मला एखाद्या प्रकारचा ड्रेस आवडला म्हणून तो स्वतः शिवून मी घालू शकतो का? नाही. मला त्या एक्सपर्टकडे जाऊन तो त्याचा माप घेऊन शिवायला लागतो. द सेम इज ट्रू विथ एक्सरसाइज. मला जर एखादा एक्सरसाइज आवडला किंवा करावासा वाटला तर मला असं वाटतं की वी हॅव टू गो टू एन एक्सपर्ट, लर्न इट प्रॉपरली अँड देन डू इट. एक्सपर्ट लाईक यू. एक्सरसाइज एक्सपर्ट्स आर डिफरंट. आय एम अ सर्जिकल एक्सपर्ट. सो एक्सरसाइज मधला जो एक्सपर्ट माणूस आहे, आता आपल्याकडे लकीली हे सगळे रिसोर्सेस खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत. एस्पेशली ज्यांना गुडघ्याचा, मणक्याचा, पाठीचा त्रास असेल त्यांच्यासाठी मी ॲक्वा एक्सरसाइजेस सजेस्ट करतो. म्हणजे तुम्ही जर पाण्यात जाऊन शरीराचे व्यायाम केले तर तुमच्या पायावर, मणक्यांवर लोड येत नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे वजन कमी करू शकता. इट्स अ पार्ट ऑफ वेट लॉस प्रोसेस ऑल्सो. सो लकीली आपल्याकडे सगळ्या एक्सरसाइजशी रिलेटेड एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. पण तिथेही एनिथिंग इन एक्सेस इज हार्मफुल टू लाईफ. बऱ्याचदा कसं होतं, जे लोक जिम जॉईन करतात तिथे जिम ट्रेनर पुश करतो म्हणून जोरदार वजन उचलायला जातात आणि मग इंज्युअर करून देतात. तर ग्रॅज्युअली करावं, सुपरवाइज्ड करावं आणि आपल्याला कुठल्याही स्पर्धेला जायचं नाहीये, आपल्याला कोणालाही शो ऑफ करायचं नाहीये, आपल्याला आपल्या स्वतःसाठी हे करायचं आहे. हे जर क्लिअर करत राहिलं तर मग हळूहळू सातत्याने जमेल तेवढं, जे आयुर्वेदात किंवा योगात म्हणतात ना, हठात ना बलात. हट्टीपणाने काही करू नका, जबरदस्तीने काही करू नका, हळूहळू करा पण सातत्याने करा, नक्की फरक पडेल. वेट लॉस जो आहे तर त्याच्यामध्ये मेल फिमेल म्हणजे जेंडर वाईज किंवा एज वाईज असा काही डिफरन्स जाणवतो तुम्हाला? हो, जरूर. इट इज व्हेरी इझी टू लूज वेट व्हेन वी आर यंग. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लूज वेट ॲज वी ग्रो ओल्डर, एस्पेशली आफ्टर 40. कारण शरीरातले जे मेटाबॉलिक हॉर्मोन्स आहेत त्यांचा इफेक्ट, फॉर एक्झाम्पल स्त्रियांमध्ये मेनोपॉझल इफेक्ट सुरू होतात. So it is always challenging for women to lose weight after the age of 40 compared to men. Men are more muscular compared to women. त्यामुळे त्यांचा मेटाबॉलिक रेट थोडासा हायर असतो. स्त्रियांना मस्क्युलर होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतात. त्यामुळे मेल वर्सेस फिमेल वेट लॉस इज अ टोटली डिफरंट जर्नी. हजबंड अँड वाईफ शुड नेव्हर कॉम्पीट अगेन्स्ट इच अदर, कारण ते वेगळेच आहेत आणि हे आपण मान्य करायला पाहिजे. तसंच यंग आणि ओल्ड मधलाही वेट लॉस वेगवेगळा असतो. इट इज ऑलवेज इझियर टू लूज वेट व्हेन वी आर यंग. एक बहुतेक तेच त्याचं कारण आहे की जनरली 40 नंतर असं बायका थोड्याशा ओबेज होतातच. म्हणजे अगदी पूर्वी अगदी चवळीची शेंग असलेली सुद्धा थोडी. मला थोडस याच्याबद्दल परत मिसकन्सेप्शन आहे की पळवाट आहे. आपण जाड झालं ही एक मला सोयीस्कर पळवाट वाटते. 40 नंतर हे नियमित व्यायाम करणाऱ्या बायका स्वतःला चवळीच्या शेंगेसारख्या मेंटेन करू शकतात, ही फॅक्ट आहे. आपल्याला ते करायचंय की नाही हा कॉल आपण घ्यायचा आहे. अजून काय आहे सर तुम्हाला असं ऍड्रेस करायला आवडेल किंवा? हा, मला जरूर हे आवर्जून सांगावं वाटेल की द बेस्ट गिफ्ट वी कॅन गिव्ह टू अवर सेल्फ अँड टू अवर किड्स इज अवर ओन हेल्थ. त्यामुळे तुम्ही हा वेट लॉस विषय घेतलेला आहे, खूप चांगली गोष्ट आहे. या पॉडकास्टमुळे आपण काही जणांच्या आयुष्यात काही किलो कमी करू शकलो आणि एक निरोगी आरोग्य त्यांच्यासाठी आणू शकलो. नथिंग लाईक दॅट.
माझ्या मते हेच आपल्या आजच्या डिस्कशनचं एक मेन हे आहे, काही जणांच्या आयुष्यातून काही किलो का होईना कमी करणं आणि आमच्या चॅनलमध्ये काही ऍडिशन करणं, काही सबस्क्रायबर्सची. सो होपफुली तुम्ही ते सगळं कराल अशी आशा आहे. आणि ते पुढे पुढे जाऊन ते लाईक्स आणि कमेंट शेअर याच्यामध्ये कन्वर्ट होणं. आणि सरांनी खरोखर खूप वेगळ्या पैलूंवर म्हणजे आज आपल्याशी ते बोलले. खूप म्हणजे आम्हालाही माहिती नव्हती अशा कितीतरी गोष्टी आज पहिल्यांदाच कळल्या, ज्या एक आपण गैरसमजांच्या याच्यामध्ये फिरत होतो आतापर्यंत. काही प्रमाणात का होईना ते दूर झालेले. आणि बघू आता किती दिवे लावतोय आम्ही. पण खूप म्हणजे आय ओपनिंग म्हणता येईल असं त्या टाईपचं डिस्कशन आज सरांबरोबर झालं. सर तुमचे मनापासून आभार. आणि सरांचं स्वतःचं पण चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. त्या चॅनलवर जाऊनही त्यांचे व्हिडिओज बघा, खूप माहितीपूर्ण आहेत. आणि बाकी तुम्हाला काही त्यांना जर कन्सल्ट करायचं असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आपण देतो आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून कळवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.